हाय फ्रेंड, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असणार. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो माझा हा मिनी ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा, कारण तुम्हाला महत्त्वाची टिप्स द्यायची. सो आता दिवाळी झालीच आहे आणि दिवाळी झाली काय, दिवाळी होऊन 15-16 दिवस होऊन गेले. पण तरी पण आपले नातेवाईक लोक कसे हे तुम्हाला सांगून देते. तुम्हाला पण अनुभव आलाच असेल त्या गोष्टीचा. कसं आहे ना, तुम्ही दिवाळी झाल्यावर ना 15 दिवस कोणाच्या घरी जाऊच नका. त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही कोणाच्या घरी गेले ना तर ते लोक ना दिवाळीच्या आधी 8 दिवस आधी जी फराळ बनवलेली ना ते तुम्हाला ताटात आणून देतील खायला. जेणेकरून ती जी फराळ तुम्ही पण खूप तुमच्या फराळीला कंटाळलेले. मी पण माझ्या घरातले फराळ पडलेले कंटाळले मला. सो मग ते पण कंटाळलेले. मग आता फॉर्मॅलिटीज म्हणून काय जेवण बनवायचं म्हणून त्यांच्या संपत नाही, म्हणून तुम्हाला दिवाळीला बोलून घेता. आमच्याकडे या दिवाळीत, आमच्याकडे दिवाळीत त्यांची ज्या दिवाळीच्या 8 दिवस उरलेली फराळ आहे ना ते तुम्हाला ते 8 दिवस आणि हे 15 दिवस झाले, हे म्हणजे जवळजवळ महिन्याच्या आसपास होऊन गेलेली फराळ तुमच्या ताटात देतील. म्हणून ना तुम्ही दिवाळीच्या 8-15 दिवस तुमच्या घरीच राहा, कुणाकडे जाऊच नका तुम्ही. नाही तर तुम्हाला ती त्यांची शिळी फराळ खायला लागेल, कारण तुमच्या बी घरात ती शिळी फराळ पडलेली आणि तुम्हाला लय कंटाळा आलेला ते शिळी फराळाचा. म्हणून तुम्हाला ही टिप सांगायची होती. तर तुम्ही कुणाकडं जाऊच नका. जायचं असेल तर नंतर भरपूर दिवस असतात, पण अशा दिवाळीच्या पिरियडमध्ये म्हणजे दिवाळी झाल्यावर 15 दिवस तरी कोणाच्या घरी जाऊ नका. त्याच्यानंतर पण थोडंसं डिले केलं तरी पण चालेल. तर असे नातेवाईक लोक असतात, बोलून घेताना असं शिळपाकळी फराळ देता आपल्याला आणि आपल्याकडं आले ना मग मटणाची अपेक्षा करता आणि मग ते इतर दिवसात आले तर मग आपल्याला ते बनवणंच आहे. नाहीतर मग काय करायचं, तुम्हाला अजून दुसरी टिप्स पण सांगते की तुम्हाला जर त्या कोणाला बोलवायचं असेल ना तर तुम्ही दिवाळीच्या पिरियडमध्येच बोलून घ्या. ऑलरेडी आपण भरपूर डबे भरून केलेलंच असतं आणि ते भरपूर 15-20 दिवस संपतच नाही. ते बोलवायच्या आधी तुम्हीच त्यांना बोलून घ्या आणि फॉर्मॅलिटीज करून टाका. त्यांचा पाहुणचार ना दिवाळीच्या फराळनेच करून टाका. आवडले ना टिप्स? असं माझ्या ना खूप छान छान टिप्स असतात. तर मला हे तुम्हाला अजून सांगायचं होतं की मी पण खूप घाईत आहे, तर मला पण ऑफिसला जायचं आहे. तर मग मी आता जाते आणि माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. शेअर करा, जे असे करतात त्यांना शेअर करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच छोट्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला फेरफटका मारत जा आणि हसत राहा. टेक केअर. बाय.